योग कसो येता काका नमस्कार. आणि हे पण कुठतात काय कुठतात माणसां का नाही रे कुठे. अशा तऱ्हेने आपली गाडी स्टार्ट झालेली आहे आणि ही आपली गाडी आहे. मी घेतो. आता आपण आहे इकडे हॉटेल आमंत्रण आहे आणि आम्ही आता त्यांचे पैसे दिले आणि आता आम्ही थेट निघणार आहे कणकवलीच्या रस्त्याकडे. तर तुम्हाला दाखवतो मी. आणि आमचे आजचे कॅमेरामॅन आहे आशिष. सो गाईज आम्ही परत आलोय इकडे वर्षा ऋतू रेसिडेन्सीकडे, कारण की आमचं ऑफिसचं कामाचं ते जे सेंड करायचं होतं ते इथेच राहिलं, त्याच्यामुळे परत यावं लागलं अर्धवडून पाठी. सरांचा कॉल आलेला, सर म्हणतात की ते आता सो गाईज आता त्याचं काम झालं आहे. आता ते पाठवायला जे सरांनी सांगितलेलं ते त्यांनी पाठवलं आहे सरांना. आता तो येईल मित्र. हा बघा आशिष दिसत नाही, जरा पुढे. आणि आता वेळ झाली आहे. किती वेळ झाले रे? टाइम किती आलाय आता? टाइम झालो 6 वाजल्यात आता. आणि आम्ही आता निघतो पुढच्या प्रवासासाठी, म्हणजे आम्ही जातो आता कणकवली. आता जरा मी माझ्या भाषेत बोलायला सुरुवात करतोय. काय आशिष? आपली भाषा मालवणी. आणि यो बघ कसो येता गाडी जरा भरपूर दिवसांनी बाहेर काढताय म्हणून जरा कशी बुदबुदता गाडी. आणि ही आता आरटीओ येतात आता पुन्हा आरटीओ येतात. तो तकडनं पिटकवता, आम्ही हकडनं पिटकवतलो आता. हे बघा आरटीओ येता, कोकणातलो आरटीओ. आणि हे येतं कोकणातलो आरटीओ. बघू शकता मित्रांनो तुम्ही कोकणातलो आरटीओ. तो तकडनं पिटकवता, आम्ही हकडनं पिटकवतो. सगळा पिटकव चालू आहे. आणि अशा तऱ्हेने आम्ही सगळ्यांना पिटकवलेला हाव. आणि डोरा असत त्यांना अजून पिटकवचे बाकी असं. आकड कसं झालं रे काय माहिती. चालू केलं एका आणि अशा माझ्या गाड्या शिव्या ऐकायला जातात, कारण की मी मालवणी असं आहे.
आणि मालवणी माणसं शिवे आणि मालवणी माणसाचा लय पट्टा, त्याच्यामुळे मी शिवे घालतोय. तुमका ऐकूच नाही मी शिवे, पण ते खूप आवाज येतात उताला उभ्या होय ना आशिष? येस. आणि अशा तऱ्हेने आम्ही पुढच्या प्रवासात चाललो. आणि हो मी टाकले तिसरं गेअर आणि माझी गाडी रपरपान पळता. पेट्रोल पंप दिसतो, पण आमका पेट्रोल भरूच नाही. आमच्या गाडीत भरपूर पेट्रोल आहे. आमच्या ह्या एवढ्या पेट्रोलात आमची गाडी मुंबईत जाईल. आमच्या गाडीत गॅस असा, पण गॅस नाही आहे ना. अक्षरशः गॅस आमचा भावा लालवरच, भावा लावल्यावर नाही येतच नाही. कारण की मी कशा जायतच नाही तर भरूकच जाणार नाही. कारण की कसं माहिती जेव्हा मी तरळ्याक जातोय तेव्हाच भरतोय. तरळ्याक नाही तर देवगडात, नाहीतर मी सहसा गॅस भरीत नाही. पाऊस लावता इकडे हजेरी लावते वाटता. काळोख केल्या ना. ये बाबा ये पावसा ये. भिजव मंदाराक भिजव. मंदार गाडीत बसलो हा. मंदार भिजू शकत नाही. ह्यो आमचो मंदार असा. आणि माझो कॅमेरामॅन पकडलेलो माझो मित्र, खास मित्र, जिगरी मित्र आशिष सामंत. तुमका दाखवता चेहरो दाखवता बघा. आणि मध्ये तुमका थांबवून जरा साईड व्ह्यू आणि पण दाखवू. भीती वाटतं बाहेर जायचं दुकान तरी. 25,000 28,000 जाते. 28,000 गेलो की आमका चुना लागतो 28,000 तो. हे मुंबईकर चालले वाटतं. होय मुंबईकर चाललेले. मुंबईकरच की गावकरच की खयचं. MH48 सातारकर. आता आम्ही चाललो वरती. ह्यो मेन चढाव असा. ह्यो मालवणातला चढाव. आमची गाडी भरपूर दिवसांनी बाहेर काढली म्हणून जरा पटकन पिकअप नाही घेणार. नाही तर असलं पिकअप घेता डायरेक्ट वरची आहे चढावाच्या वरती डायरेक्ट. काय असेल बरोबर. आपली गाडी सगळ्यात भारी. बाकीच्यांची गाडी असतील भारी त्यांच्यासाठी, पण आपली गाडी आपल्यासाठी भारी असतात. थांबलो मध्ये झाली गाडी आहे. यस ब्रो. नाहीतर मी आवाज जरा येणार करतोय तसं काय बघू. किंवा आराम हॉटेल असा मालवणातला फेमस हॉटेल. आणि भोसले कोकणी मेवा हे भोसले कोकणी मेवा असा. आणि पुढे कोकण वैभव असा. ह्या पण एक हॉटेल असा. तुमका जर मालवणच्या अगोदर जर भूक लागली कसालकडनं येताना तर असं तुम्ही नाश्ता करू शकता. तसा जेवण पण भेटता येतं. आणि आता डंपरच्या पाठी आम्ही आणि कासारवला 25 किलोमीटरवर. सो गाईज आता मारूया आपण डंपराक ओटे. काशीच मारूया का डंपरला ओटे. आता बघत राहा कसं मी ओटे मारतोय. असं पहिलं हॉर्न वाजवायचो, नाही तर फोटो येणार तुमका उडवीत. चल मार ह्यो असं ओव्हरटेक मारलो. आणि ही गाडी येता पुन्हा ह्यो आपल्याला काय मारतो ओव्हरटेक. आता त्या विटरला ब्रिजचा पण आपण ओव्हरटेक मारूया. ओव्हरटेक मारलो तुम्ही लय माहीर असेल. मग माहीरच ना, माहीरच म्हणतात ना त्याला. यो कसं मारता. यो कसं मारता. एडिट करूया ना बाबा. पण ते शिव्यांचा पहिला आहे ना, पहिलं तो ठेवायचा. बाकीचं बिप्स करायचं. यो कसं मारता तारा. आणि आम्ही इलो आता खैल पाऊस भरला मध्ये बघू शकता. आणि या कसाला आहे ना 24 किलोमीटरवर आहे. 24 किलोमीटर म्हणजे 24 मिनिटं पण नाही लावूच आहे. अक्षरशः मी लय लवकर जाईन. तेव्हा नवीन आहे वाटतं पंटर गाडी आता ZD4. ह्यो असं काय मध्येच इंडिकेटर मारता आणि मध्येच काढता. मग त्याला थांबाचा वाटतं. त्या झाला हे फणस. हा हे फणसच. कागिंगाना फणस घेऊ शकता तुम्ही. आणि हे येतं गाय गायची शिंगा बघा. गाई बैलाबरोबर कधीच मस्करी नाही करायची मित्रांनो. कारण की त्यांना असं 2 शिंग. तुम्हाला जर शिंगांवर घेतलं
तर राडा होऊ शकतो मित्रांनो. पावसाळ्यात बनस आणि ह्यो खय चालवता तो एका चालू घेणार नाही की बारको पोरगो हा की काय करता मित्रांनो. ह्यो असा ड्रायव्हर, नवीन ड्रायव्हर असा ह्यो. पावसाळ्यात बनस आणि गणस फक्त कोकणातच दिसते. ए मंदारचं शूट कर. मंदार काहीतरी भारीतलं मंदार बोल. मंदार बोल डायरेक्ट मंदार बोल. तोंड लपव पण बोल. चेहरो नाही, चेहरो तुझं चेहरा तुझं मी ह्या करत आहे बोल. बोल मंदार. अरे पावसाळ्यात फणस आणि गणस फक्त कोकणातच दिसतो. गणस तरी म्हणतं काहीतरी वाडीतला काहीतरी शब्द वापरता. असं तुमका मित्रांनो जर चौक्या सोडल्यावर तुमका ताण लागली किंवा उसाचा रस पिऊ सारखं वाटलं तर असं यावा. असं तुमका उसाचा रस मस्त भेटत एकदम भारी. चौक्यात ते यायला झालंय मित्रांनो. आणि हा चौक्याचा चढाव आहे. म्हणजे मालवण करून जेव्हा तुम्ही येता तेव्हा हा पहिला चढाव लागतो चौक्याच्या तिथे. आणि आता परत उतार लागणार आणि नंतर आपल्याला चौकी लागणार. आणि तुम्हाला जर चाय प्यायची असेल मित्रांनो, चाय गरमागरम चाय त्याची अमृततुल्य कोकण रत्न बाबा. अमृततुल्य कोकण रत्न अमृततुल्य चाय जर पिऊची असेल नेहमी गर्दी असणारं ठिकाण म्हणजे हे दाखव जरा वरच्यावर. हे बघा हे कोकणी चाय नाही कोकणी अमृततुल्य चाय, कोकण रत्न अमृततुल्य चाय तुमचा हैसरच भेटा शकता चौक्यात. बाकी भरपूर झाले चायची दुकानं पण. आणि या धामापूर, नेरूळ आणि कुडाळ तुमका जावचा असला तर ह्याने एक राईड मारलास की शॉर्टकट असा डायरेक्ट कुडाळात बाहेर पडता. तो तडे गेलो ब्रिज जावलो कुडाळ गेलो. आणि हे कसे टेम्पो ट्रक लावतात ते बघा तुम्ही मित्रांनो. रस्त्यावर लावून जातात वाकडे तिकडे गाडीचे. आणि याचं तुमका वडापाव भेटतात चांगलो काकांच्या. याचं पणच होते बघा. काका नमस्कार. हे काका धुमी घालतात अरे बघा मित्रांनो. बघा काका धुमी घालते तिकडे. काकांचं रागानं हे बघा ही कशी चालतात रस्त्यावरून. कोकणात म्हणजे तुम्हाला फिरायचं असेल तर तुम्हाला कोकण शिवाय चांगलं असं येत नाही स्पॉट नाही. गाई बघा कशी. अशा तुम्हाला गायी जर तुम्हाला बघायचं असल्या रस्त्याच्या आड तर तुम्हाला कोकणातच यावं लागणार. कोकणाशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. आणि ते गिरण आहे म्हणजे ते मसाला पण कुटतात आणि हे पण कुटतात. काय कुटतात? माणसांका नाही रे कुठे. माणसांका कुठलं तर कसं झाला. माणसांका नाही कुठे मित्रांनो पण मसालो कुठतात. मसालो माहिती आहे तुमका? मसालो घालतात त्याच्यात लाल मिरच्याचा मसालो. हा तो ऐसर भेटतो तुमचा गावठी मसालो. मी फर्स्ट टाइम तुमका फर्स्ट व्लॉग होतो त्याच्यात दाखवलेलं आहे. पण त्याच्यात मी जरा शुद्ध मराठी ह्या करत होतं. पातळीत नव्हतं शुद्ध मराठी बोलत होतं. आणि आता मी डायरेक्ट ट्रान्सफर झालंय गावठी भाषेवर आपल्या मालवणी भाषेवर. मित्र मला लय बोलायला लागले की मालवणी बोल म्हणून मी मालवणी. ही चौक्या गावची ग्रामदैवता बरोबर ना म्हणतात? भराडी आई देवी भराडी आईचं मंदिर आता. आणि आता दाजीपूर लावले नाही आपण. दाजीपूर नाही दाजीपूरचं बोर्ड लावलं नाही. काय बोलायचं होतं तर मागा समजलं नाही. दाजीपूर कोणत्या गेला पण याचं कशा लावलं नाही मध्ये लावल्यानंतर माका काय माहित नाही. लावले नाही काहीतरी असं त्यांची पाजल्याने असं. आणि हो मधनात आलो होता मस्तपैकी. दादा नमस्कार. दादा सुपरमॅन सारखी गाडी चालवता. तुमका माहिती आहे सुपरमॅन? ते तुका माहिती आहे अशी सुपरमॅन? केजर घालते चड्डी. केजर घालता बोल. चड्डी केजर घालता बोल आता बोल. नाही बोलत नाही तो पाटणा बोलता. नंतर कॅमेरा गेला की बंद होता तो बोलायचो. तो तुमका घाबरता थोडे दिवस थांबा तुमका दाखवतो. आणि बघा अशा तऱ्हेने मी लावले 100चं स्पीड लावले अक्षरशः. बघू शकता तुम्ही 100चं स्पीड लावलंय. 100 नाही लागलो पण 90चं तरी लागलो होता. याडे काय लागला रे? या पण दाखव दाबले काहीतरी. यो बघा अँटॉर कॉलो कसो. आशिष तू सीट बेल्ट लावा. अरे हा करा.
तर मित्रांनो तुम्हाला खास दाखवायसाठी, तुम्हाला ही नदी दाखवण्यासाठी, इकडे एक छोटीशी नदी आहे. चौकेच सोडलं ना आता आपण. हे नदी आहे इकडे, मस्तपैकी शांत अशी वाहते. शांत अशी वाहता आपण करा ट्रान्सफर केलो बरोबर ना. आणि अशा तऱ्हेने आम्ही आता ट्रान्सफर करतो. बोलाक म्हणजे असं पटकन जमलं नाही माझा मालवणी, कारण की आम्ही आता ट्रान्सफर करतो ना, त्याच्यामुळे. ही बघा आहे ना तुमका दिसतात नदी, अशी सुंदर अशी नदी आहे. काकांचं एक असं हॉटेल असा, या हॉटेल दाखव, हॉटेल सावली म्हणा असा. तुमका जर असं मध्ये जर चौक्याच्या पाठी जर भूक लागली तर तुम्ही असं खाऊ शकतास. काय खाऊ शकतास तर तुमका येऊन समजात मेनू कार्ड बघितल्यावर समजतात. आमका काय एवढा आमका प्रमोशन दिलं नसतं तर आम्ही एकदम खतरनाक व्हिडिओ केला असता त्यांच्यावर. आणि तसं बघू शकता त्याच्या सुंदर असा आमचा रहस्यमय कोकण. रहस्यमय म्हणू शकता काय? खूप रहस्य आहे कोकणात भरपूर असे रहस्य आहेत. हा, तुम्हाला जर इच्छुक कोणाला असेल, कोणाला जर वाटत असेल की आम्ही प्रमोशन तुमचं करायचं, तुमचं काही असून दे, दुकान असून दे, गाळे असून दे, गाळे जर विकायचे असेल, तुमचे जर प्रमोशन व्हिडिओ बनवायचा असेल तर आम्ही नक्कीच करू शकतो. तुमच्या कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. कॉन्टॅक्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन. आणि आम्ही आता इकडे आलो, इकडे जरा थांबलेलो, जरा मित्राला जरा हे झालेलं, त्याच्यामुळे जरा थांबलेलो आम्ही. आणि अशा तऱ्हेने इकडे एक ट्रक येतोय मित्रांनो, बघू शकता तुम्ही. काका नमस्कार. आणि असं निसर्ग आहे आमचा. आणि आता इकडे बघू शकता जरा, म्हणजे इकडे गाडी मस्तपैकी आता उतार आहे, मस्त खायचं कुणकवड्याचा उतार आहे ना. आणि असे जरा मस्तपैकी स्पॉट्स आहेत इथे. आणि आता कुणकवड्याचा उतार आहे मित्रांनो. आता मी इथे बसणार, हा माझा मोबाईल घेतले आशिष सामंतकडे. आणि आत्ता मी आशिष सामंतकडे देतोय. आणि नेहमी मित्रांनो आपण गाडी चालवताना सीट बेल्ट हा नक्की लावायचा, हा आपलं जरा मेन मुद्दा आहे. त्याशिवाय आपण गाडी चालवतच नाही, आपल्याला गाडी आवडतच नाही. तर आपला पहिला सीट बेल्ट लावायचा, बरोबर ना मंदार? बरोबर. सेफ्टी फर्स्ट. गाडीमध्ये बघू शकता, हे बघा गाडीमध्ये बघू शकता तुम्ही इथे मित्रांनो, बाबू आहे. भाऊ बाय बाय. आणि असं मित्रांनो बघू शकता इकडे जाताना आता सौरभच्याच. आणि अशा तऱ्हेने आपण बघू शकता, आपण आता घेतली गाडी, चालू केली आहे आणि आपण आता निघतोय कुणकवड्याचा उतार. आपण आता तिथे थांबलेलो, कारण की कसं जरा तुम्हाला सिनेमॅटिक दाखवायचे होते म्हणून आम्ही थांबलेलो. आणि हा आपल्याला आता ओव्हरटेक मारतोय वळणावर. बघा मित्रांनो, ही मगाचीच गाडी आहे ना रे. हो मगाशी. तो बघ कसं चालवत्या बघ, नवीन आहे बंदरी ड्रायव्हर. हा मस्त पैकी असा टर्न मारतोय, बाहेरून टर्न मारतोय. आणि बाहेरनं टर्न मारता. नाही माझा शब्द मी पाठी घेतोय अशा तऱ्हेने. तो बाहेरून टर्न मारतोय फक्त, बस एवढंच मला म्हणायचं आहे. आणि हा एक कुणकवड्याचा उतार, असं एकदम मस्त निसर्गमय असा उतार आहे. दोन्ही बाजूला झाडं मस्त पैकी, आंब्या काजूची झाडं आहेत. आता इकडे कोणाची बाग आहे ती? आप्पाची बाग. हा, आप्पाची बाग तुम्हाला बघायची असेल, पण त्याच्या आतमध्ये जर तुम्हाला प्रवेश नाही, पण बाहेरून तुम्ही बघू शकता डोंगर. आणि त्या डोंगर दऱ्या तुम्हाला जर बघायच्या असतील तर इकडे कुणकवड्याच्या उतारावर यायच्या, मग इथून तुम्हाला सगळं दिसणार. हा असा एकदम मस्तपैकी असा उतार आहे आणि जबरदस्त असा उतार आहे. हा एक एकाचा शब्द आहे, जबरदस्त असा उतार आहे. आणि आम्ही असा उतार मारतोय. तुम्हाला जर माझी गाडी चालवण्याची पद्धत आवडली असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि हो चालवता असं गाडी चालवता असो, गाडी खतरनाक चालवता रे. पण तू कंटेंट मिळाला, आपल्याला कंटेंट मिळाला बाबा. त्याची गाडी चालवण्याचे स्किल दाखव. तुम्हाला जर इम्प्रूव्हमेंट करायची असेल गाडी जर चालवण्यात, तर त्याच्याप्रमाणे तुम्ही गाडी चालवू शकता. आपल्याकडे पुरा आणि ह्यो कुत्रे येत आहे मध्ये कसं. आणि आता आहे हे, आता ह्यो कट्ट्याच्या पाठतो ना, ह्यो कट्ट्याच्या पाठते इथे ना एक असं आहे जो पॉइंट आहे, तिथे ना असं मस्तपैकी दोन्ही बाजूला आंब्याची झाड आहेत, नाही आंब्याची झाड आहेत वाटतं, आणि चिवारण्याने असत. आणि ह्यो असं यायचं काहीतरी असा विनंती थांबा बस स्टॉप असेल. हे असं जरा बरा वाटतं, गाडी चालवून त्याला बरा वाटतं, मस्त असं वाटतं, थंडगार गारेगार फुल.
आणि हे बघ अजून आंबे दिसतात, झाडांवर आंबे दिसतात आणि आता आंब्याचं सीझन तसं संपत दिलं पण याचे आंबे दिसतात आणि हे बघ असे फणस विकूक ठेवतात. काहीतरी असतात त्याचे पैसे घेत असतील. किती रुपये घेत असतील मंदार अंदाजे 100 रुपये घेत असतील ना? हा 100 रुपये घेतात. पण तुमका जर घेऊचे असलं जर तुमका खाऊन तुमका लागल्यासारखं वाटत असलो तर यांच्याकडनं फणस घ्यायचो म्हणजे तुमका पैसे गेल्यावर जरा असा लागात म्हणजे वाटतात जरा फील येत की खाल्यासारखं फील येत. आणि बघा एका वोटिंग मारते मी होतो. बाबू आता माझ्या गाडीवर ह्या मारणार होतो औषध धरल्यान काय म्हणतात ना भांगेरो धरल्यान नाही तर माझ्या गाडीवर बापू मारणार होतो. आणि मित्रांनो यायला कट्टा बाजारपेठ कट्टा बाजारपेठ आणि बघू शकता मित्रांनो कट्ट्याचा बाजारपेठ ह्याचं जर काहीतरी रिक्षा स्टँड असा कट्ट्याचा आणि हा असा सुंदर असा कट्टा आमच्या मालवणा जाताना मध्येच लागता. चौके सोडलास की कट्टा लागता. आणि बघा कसे गाडीमध्येच लावून ठेवतात आजोबा. कट्ट्यावर बसलो कट्ट्यावर. आणि ह्या देऊळ घातला रे आणि अशी आम्ही हळूहळू गाडी पुढे नेतो. बघूया मित्रांनो पण असं ट्रॅफिक लय होता आज आमका जरा ट्रॅफिक जरा हा इला ना काय म्हणतात ना एस टी आणि बस येतात ना की असं लय ट्रॅफिक होता. अरे आणि सगळा पॅकअप होता पॅकअप. अरे आम्ही मित्रांनो आता विठ्ठल रकम या विठ्ठल रखुमाई मंदिर गेलेला पाठी त्या मॉलच्या खाली. आणि असं आम्ही काका बघा धूम चालवतात. आणि आम्ही अशा तऱ्हेने आम्ही कट्टा क्रॉस केलेला असो. आणि असं एक ना हॉटेल त्रिमूर्ती आहे ना तिथे खूप असा बेस्ट असा वडापाव मिळतो मस्त. खै रे सुकळवाडी आमचा मित्र कौस्तुभ सांगलेला आहे. आणि इथे तुम्हाला जर वडापाव खायचा असेल तर तुम्हाला इथे मिळेल चांगला वडापाव मिळतो. आम्ही भरपूर वेळा खातो इथे. आम्ही काहीतरी पुढे खाऊच बघूया जर आज काही भूक नाही आज भूक वाटत नाही. कसाला अजून 12 किलोमीटर आहे तिथून. आम्ही असं हॉटेल मारतोय. काका बघा कसे चालत आहेत मस्तपैकी मधून. आणि असं असा पेट्रोल पंप कट्ट्याचा पेट्रोल पंप कट्टाने ना हा काय ता आणि अशा तऱ्हेने असं की बाजारपेठ आता कट्ट्याची बाजारपेठ असं जमता काहीतरी पुढे थोडा पुढे गेलास की. आणि असा सुंदर असो पेट्रोल पंप कट्ट्याचो. तुमका जर असा एकदम प्रमोशन व्हिडिओ असो चांगलाच बनवूचो असलो तर आम्ही वरच्यावर सांगतो फक्त माहिती देतो हयसर या इतरा. पण तुमका जर प्रमोशन व्हिडिओने काढत असलो तर नक्कीच तुम्ही आमका सांगू शकतास. आम्ही तुमचो मस्त वेगळी प्रमोशन व्हिडिओ काढू शकतो. हे आजोबा असत हे सर सायकल चालवतात मस्त अशी. आणि अशा तऱ्हेने आम्ही जर ओटेक मारलो काकांगा आजोबांका आणि असं थोडी ऑफ रोड करत आम्ही पास करत आम्ही पुढे चाललो. मित्रांनो आता सर लागताना काहीतरी असणार रे सर काहीतरी असणार सर बंगलो असा बंगलो कोणाचा तरी भारीतलं बंगलो. राईट साईडला शोरूम पण आहे. आणि तुम्हाला जर इलेक्ट्रिक बाईक्स घ्यायचे असेल तर तुम्ही पुढे जरा गेलात ना की इलेक्ट्रिक बाईक्स पण घेऊ शकता. आणि जरा काहीतरी एक बंगला आहे कोणाचा तरी आणि पप्पू राणे महाराज हा आम्ही अशा तऱ्हेने सीन घेण्यासाठी सीन कॅप्चर करण्यासाठी केला हा कसलं सीन होतो काय म्हणतात आज तर फुल आधी सांगायचं सांगते मग बरोबर आहे ना सगळा जाऊन दे आणि सीन दाखवण्यासाठी आम्ही रिटर्न येलो. मित्रांनो ह्याच्यावर आमका एक लाईक तर बनताच. तुमच्यासाठी आम्ही एवढी मेहनत घेऊन आम्ही पाठी रिवर्स टाकून पाठी येतो तुमच्या दाखवण्यासाठी. मस्त वेगळे सीन कॅप्चर केला. आणि आम्ही आता चाललो पुढच्या रस्त्यात पुढची वाटचाल धरतो पुढची वाट धरतो काय पुढची वाट. आणि येऊ लागलो असं चढाव मी काढले गाडी तो पेट
आणि हयसर लागते बघा ह्या तुमका सोयस एंटरप्राइजेस असा हयसर तुमका ना इलेक्ट्रिक गाडी आणि घेवची असले कट्टा चौके आणि हयसर काहीतरी असत पुढे जर तुमका इलेक्ट्रिक गाडी घेवची असल्या तर तुम्ही नक्की हयसर व्हिजिट करू शकतास. आणि यो हा तशीच तू व्हिडिओमध्ये बघत बसलो. हा. आजूबाजूला पण बघ, तुला scene पण कळतो. तो बोलता हा. तुम्ही करता. आणि हयसर असं काहीतरी अल्ट्राटेक सिमेंट हडपी वाडी माका वाटलं हडपीड काय हडपीड आमच्याकडे असा हयसर हडपी वाडी असा कट्ट्याची हडपीड वाडी. यो रांडे जो कसो मारता मी काय खाली गाडी घालू ह्याच्यात वाळीत गाडी घालू आणि चालू लाईट ह्याच्या मारता रांडे जो. दिवस आपला video explore करूया. आणि आमका तुमच्याकडे जर ना ह्याचं ते आता जर बघत असतील कोण जवळचे कोकणातले मालवणचे कणकवलीचे जर तुमका स्पॉट काय माहिती असतील असे खयचे ते हिडन स्पॉट ना हा. हिडन स्पॉट जर तुमका माहिती असतील तर आमका नक्की सांगा आम्ही थंय येऊन एक्सप्लोर करतो. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे एक्सप्लोर विथ सौरभ. आणि खास आम्ही असे हिडन आणि असतो ते एक्सप्लोर करतलो. आणि असे आमचे गाडीचा वेग बघू शकताच तुम्ही 80 किलोमीटर प्रति घंटा असं आमचं वेग असा घंटा वेग असा. आणि हे बघा ह्याचं कशा लावल्याने गाडी आहे. आणि ह्यो असो मस्त वेगळे ट्रकाने लावून बापडे ह्याचं झोपले. आणि बार्शी मालवण हे बघ इकडे बघू शकता कसलं तुम्ही. झाड गेलाय यार. सांगायला आणि मजा. काका बसले तिथे काका नेहमीच आम्हाला सपोर्ट करतील. काका तुम्ही व्हिडिओला लाईक बघितलात तर लाईक हे नक्कीच बनतं. तुमचा व्हिडिओ आम्ही काढला आमच्या कॅमेरामधून. आणि तुम्ही असं सिनरी बघू शकता.